तर जखमी विद्यार्थ्याला घेऊन राहुल गांधी माध्यमांच्या समोर आले। विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला का झाला असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। पॅलेट गनमुळे जखमी झालेला साहिल हा हरियाणाचा असून पॅलेट गनमुळे त्याचा एक डोळा गेल्याचं राहुल गांधी म्हणाले। दरम्यान दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन वापरल्याचे आरोप फेटाळले होते। दिल्लीमधल्या विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान सरकारने विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींनी जखमी विद्यार्थ्याला सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली। इनकी आंख डैमेज हो गई है, इनकी आंख से इनको दिखाई नहीं दे रहा है। तो ये हमारे फ्यूचर है हिंदुस्तान के। ऐसे हजारों युवाओं पर पैलेट गन चलाई गई है, लाठी चलाई गई है, मारा गया है, पीटा गया है। और ये क्या कर रहे हैं? पीसफुल प्रोटेस्ट कर रहे हैं। क्यों कर रहे हैं? इनका पेपर लीक हुआ। इन्होंने पुलिस का एग्जाम किया, मेहनत की, सालों मेहनत की, और फिर एक दिन इनको बताया गया कि भैया पेपर लीक हो गया है। पॅलेट गनमुळे जखमी झालेला साहिल हरियाणाचा आहे। साहिलने पोलीस भरतीची परीक्षा दिली होती, पण त्याच्या पोलीस भरतीचा पेपरच लीक झाला होता। मेरा नाम साहिल है। मैं बस अपने लिए जस्टिस की मांग करता हूँ। इनकलाब जिंदाबाद। शाबाश। 20 जुलैला संसदेकडे निघालेल्या सीजेपीच्या मोर्चा दरम्यान पोलीस कारवाईमध्ये सुमारे 80 आंदोलक जखमी झाले। आंदोलकांपैकी काही जणांना पॅलेट गननं म्हणजे छर्यांच्या बंदुकीने दुखापत झाली। कॅनॉट प्लेसजवळ आरएफ जवानांनी पॅलेट गननं गोळीबार केल्याचा आरोप आहे। दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन वापरल्याचे आरोप फेटाळले असले तरी आता पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी समोर आलाय। पॅलेट गन ही एअर गन प्रकारची बंदूक आहे। पॅलेट गनमधून धातूच्या छोट्या गोळ्या म्हणजे छर्रे बाहेर पडतात। पॅलेट गन सारखीच असणाऱ्या शॉटगन मधून सुद्धा एकाच वेळी अनेक छर्रे बाहेर पडतात। राहुल गांधी, अभिजित दिपके, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। संसदेमध्ये चर्चेची कोंडी फुटणार तरी कशी असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी आपलं उपोषण सोडलं, त्यामुळे आता जंतर मंतरवरील आंदोलन संपणार का अशी चर्चा सुरू झाली होती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये वांगचुक यांनी 26व्या दिवशी उपोषण सोडलं, त्यामुळे आता जंतर मंतरवरील आंदोलन संपणार का अशी चर्चा सुरू होती। मात्र आज सकाळी राहुल गांधी आणि दिपकेंनी प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही अशी घोषणा केली। या घोषणेनंतर आज सलग 5व्या दिवशी सत्ताधारी विरोधकांच्या गदारोळानंतर संसदेचं कामकाज स्थगित झालं। आता संसदेमध्ये चर्चेची कोंडी फुटणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे। प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे या आठवडाभरामध्ये संसदेचं कामकाज होऊ शकलेलं नाही। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं खरं, परंतु सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामुळे चर्चेऐवजी कामकाजाला स्थगितीच जास्त मिळाली। सोमवारी लोकसभा 6 वेळा स्थगित झाली, राज्यसभा 5 वेळा स्थगित झाली। मंगळवारी लोकसभा 3 वेळा आणि राज्यसभा 3 वेळा स्थगित झाली। बुधवारी लोकसभा दिवसभरासाठी स्थगित झाली तर राज्यसभा सुद्धा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली। गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित झाल्या। शुक्रवारी लोकसभा 2 वेळा स्थगित झाली तर राज्यसभा 2 वेळा स्थगित झाली आहे। सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळामुळे संपूर्ण आठवडाभर संसदेचं कामकाज ठप्पच होतं। आता थेट सोमवारपासूनच या कामकाजाला सुरुवात होण्याची चिन्ह आहे। त्याआधी सत्ताधारी विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन करतायत, तर विरोधक मात्र सत्ताधारी चर्चेची संधी देत नाहीत असा दावा करत आहेत। प्रधानमंत्री जी ने देश को आश्वासन दिया और जो प्रमुख एक्टिविस्ट जिन्होंने भूख हड़ताल किया, सोनम वांगचुक जी ने भी अपना अनशन तोड़ा है और चर्चा के लिए उन्होंने भी मांग किया है। तो फिर देश के सामने में अब हम चर्चा नहीं करके बहाना बनाएंगे तो ये अच्छा संदेश नहीं जाएगा। वो चाहते हैं कि हम अपने एमपी से कहें कि डिस्कशन होना चाहिए। अब नॉर्मल प्रोटोकॉल होता है कि अगर कोई किसी का नाम लेता है तो फिर उसको रिस्पांस दिया जाता है। तो हमसे कहा कि हमें चर्चा करनी है। जब मैं उसका जवाब देना चाह रहा था, फिर मुझसे माइक ले लिया
मुझे अपॉर्चुनिटी नहीं दी। यासोबतच राहुल गांधी आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं आता प्रधान यांच्या राजीनाम्यावर एकमत झाले। जो एजुकेशन मिनिस्टर है, जिसके कारण ये हुआ है, जिसके कारण पेपर लीक हो रहा है, उसको सैक किया जाए। धर्मेंद्र प्रधान is a criminal education minister. He has to be removed. He is a symbol of the collapse of our education system. He has to go. मीटिंग में इस्तीफे के नीचे कुछ भी मंजूर नहीं है। 20 से ज्यादा बच्चों को आत्महत्या करी थी, सैकड़ों बच्चे के सर फोड़े गए। 20 जुलाई को सोनम सर को 26 दिन तक भूख हड़ताल करनी पड़ी है। तो इसके बाद तो इस्तीफे के नीचे हमें कुछ मंजूर नहीं है, तो इस्तीफा ही चाहिए ना, इस्तीफा ही लेंगे ना हम, तो यहां से इस्तीफा लेकर ही हटेंगे। प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारकडून कोणतंही प्रत्युत्तर दिलं जात नसलं तरी मोदींनी मात्र पेपरफुटीवर याच अधिवेशनामध्ये कठोर कायदा करण्याची घोषणा केली आहे। त्यावर काँग्रेस नेते खरगेंनी जोरदार टीका केली। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। अगर उनको कुछ बोलना है तो सदन में बोलना चाहिए, तभी हम वो ऑथेंटिक बात उनकी समझेंगे। जब वो आएंगे स्टेटमेंट करने तो उनको रात के 12 बजे करने के बजाय दिन में पार्लियामेंट में आके अगर वो कहे क्या कहना चाहते हैं हम देखेंगे। त्यामुळे राजधानी दिल्लीमधील ही कोंडी आता फुटणार कशी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।